आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने एक प्रेमाची शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत आणि सन्मान केला जात आहे। आपण या प्रेमाचा, या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि आपलं आमच्या प्रतिष्ठानवरील, आमच्या मिडबाव गावावरील प्रेम असंच कायम ठेवायचं आहे। आपल्या माध्यमातून आमच्या मिडबाव गावामध्ये अनेक विकास कामं केली जात आहेत। आम्ही त्याबद्दल आपले शतशः ऋणी आहोत। सामना सुरू करायचा आहे। मान्यवरांच्या उपस्थितीत हा सामना आपण खेळवत आहोत। धन्यवाद। मैदानाकडे आपण जातो आहोत। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व 19वे आणि डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा जर आपण विचार केला तर हे 6वे पर्व आहे। 19 पर्व, 19 वर्ष क्रिकेटची अविरत सेवा रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून आदरणीय भाईजी नरे साहेब जे सरपंच आहेत, प्रथम नागरिक आहेत या गावचे, आणि त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते शैलेजी लोके साहेब यांच्या संकल्पनेतनं मार्गदर्शनाखाली मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय लोकप्रिय आमदार आदरणीय नितेजी राणे साहेब यांच्या बाजूला आमचे दोन्ही शिलेदार बसलेले पाहायला मिळतात। या स्पर्धेचे सर्वेसर्वा चांगला चेंडू आहे, आतमध्ये आणलंय, गेन अंदर, दंडी बाहेर, विकेटचं बदल, सलामीचा प्रारंभीचा फलंदाज जैनेश पटेल तंबूच्या आश्रयाला पहिली आली आहे विकेट। धावसंख्या धावफलकावरती आहे 16 धावा। 16 धावांवरती पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे। चालू असणारी लढत गणराज 11 मिडबाव जो प्रथमतः फलंदाजी करतोय आणि बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट हा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय। दोन्ही संघ आतापर्यंत 1-1 सामना जिंकले आहेत आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसाचा जर आपण कालच्या दिवसाचा विचार केला तर धाडसकल गोवा हा क्रिकेट संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला। मुख्य व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर लोकप्रिय आमदार कणकवली वैभववाडी देवगड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट, कार्यतत्पर, दमदार, धडाकेबाज आमदार आदरणीय नितेशजी राणे साहेबांचं आगमन झालंय। खरं तर राणे कुटुंबाच्या माध्यमातून शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान सातत्याने आपल्याला पाहायला मिळालंय। ज्या वेळेला आपण इकडच्या परिसरातील लोकांचा विचार करतो, म्हणजे आपण इकडची लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ज्या वेळेला शिक्षणासाठी बाहेर जायची, शैक्षणिक क्षेत्राचा विचार करून राणे कुटुंबाच्या माध्यमातून SSPM कॉलेजची स्थापना, मेडिकल कॉलेजची स्थापना केली गेली। क्रिकेटच्या क्षेत्रात इकडच्या लोकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं, ट्रेनिंग मिळावी, कौशल्य दाखवता यावं यासाठी विनोद कांबळी अकॅडमीने या ठिकाणी कणकवली येथे राणे कुटुंबाच्या माध्यमातून विनोद कांबळी अकॅडमीची स्थापना केली गेली। आणि खरं तर खूप मोठं योगदान आदरणीय आपले मोठे साहेब नारायणराव राणे साहेब असतील आणि त्याच पद्धतीने आपण लोकप्रिय आमदार नितेजी राणे साहेब असतील, सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित कोकणाचा विकास कसा व्हावा यासाठी राणे कुटुंब सातत्याने धडपडत असतं आणि गोरगरीब जनतेच्या हक्कांसाठी धावून जाणारं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं ते लोकप्रिय आमदार नितेजी राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे। प्रथम फलंदाज, त्यानंतर यष्टीरक्षकाला बीट केलं गेलं। धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहताय 16 धावा। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं पाहायला मिळालं। प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवरती तयार आहे। पहिलं षटक पंकज पटेलच्या माध्यमातून। खरं तर लोकप्रिय आमदार राणेसाहेबांचं आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे, नवचैतन्य निर्माण झालं आणि मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट आली आहे। गेन अंदर, दांडी बाहेर, दांडी गोल केली गेली आहे आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना आपण पाहतोय अर्जुन यादवला आली आहे दुसरी विकेट। किंवा आपले नारायणरावजी राणे साहेब असतील यांच्या माध्यमातून सातत्याने विकासाची गंगा आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये वाहताना आपण पाहतोय आणि त्यामुळेच राणे कुटुंबाने दिलेलं योगदान कधीही कोणीही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये कधीही विसरणार नाही आहे आणि भविष्यामध्ये
राणेसाहेब या ठिकाणी आमदार म्हणून निश्चितपणे उपस्थित आहेत. मात्र आमची रामेश्वर प्रतिष्ठानची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची इच्छा आहे की साहेब ज्या वेळेला पुढच्या वर्षी आमच्या स्पर्धेमध्ये तुम्ही येणार आहात त्यावेळेला नुसते आमदार म्हणून नाही तर महाराष्ट्राचे मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आम्हाला तुम्हाला बघायचे आहेत. आणि निश्चितपणे तुम्ही जे कार्य केलं त्या कार्याची दखल घेऊन पक्षाच्या माध्यमातून असू देत राणेसाहेबांच्या माध्यमातून असू देत आपल्याला पालकमंत्रीपदी निश्चितपणे वर्णी लागणार आहे आणि महाराष्ट्राचे मंत्री म्हणून तुमचा निश्चितपणे गौरव या ठिकाणी होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती अपेक्षित बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंकज ज्याने पहिलं षटक हाताळलंय दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून मी सातत्याने सांगत असतो की नितेश राणे या नावामध्ये नेमका अर्थ काय दडला आहे तर नि म्हणजे निस्वार्थीपणे काम करणारा. नितेश राणे म्हणजे नेमकं काय? नि म्हणजे निस्वार्थीपणे काम करणारा, ते म्हणजे तेजस्वी ताऱ्याप्रमाणे लखलखणारा, श म्हणजे कधीही शरणागती न पत्करणारा, रा म्हणजे राजाप्रमाणे वावरणारा आणि ने म्हणजे नेतृत्वाची क्षमता असणारा आदरणीय नितेशजी राणे साहेब. हे गमक आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेला ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. धावपत करण्याची संधी आहे. संधीच्या हात बुडवलेल्या बिस्किटासारखी आहे. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. संधी जेवढा छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली आहे. धावसंख्या पुढे जाते 17 वरती. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर नारायणराव राणे साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, त्यांनी केलेलं जे कार्य आहे, आमदार नितेशजी राणे साहेबांनी जे केलेलं कार्य आहे ते खरं तर एका वाक्यामध्ये सांगणं खूप अवघड आहे. खूप मोठा इतिहास आहे. मात्र या कार्याची जर थोडक्यात महती सांगायची झाली, राणे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाची जर थोडक्यात महती आपल्याला सांगायची झाली तर मी निश्चितपणे सांगणार आहे नितेशजी राणे साहेबांचं जे कर्तृत्व आहे त्याच्याविषयी मी नक्की सांगणार आहे की कोकणच्या मातीत नेता नवा घडतोय. कोकणच्या मातीत नेता नवा घडतोय. आणि मित्रांनो, गोर गरीब जनतेच्या हक्कांसाठी छावा वाघाचा लढतोय, छावा वाघाचा लढतोय, छावा वाघाचा लढतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू आपल्याला पाहायला मिळाला कव्हर्सला. दरम्यानच्या कालावधीमध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1. धावसंख्या पुढे जाते 18 वरती. विराट कोहलीचा क्रमांक आहे. धावसंख्या 18. विराट कोहलीचा जर्सी क्रमांक आहे. नाणेफेक जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाचा. गणराज 11 मिडबाव या मॅचमध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज पंकज गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. यावेळेला पंच वाईड बॉल कळत आहेत. एक्स्ट्रा चेंडू आहे. 1 धाव टोटलमध्ये अजून ॲड केली जाणार आहे आणि त्या दरम्यान तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा घेतली जाणार आहे. आपण DRS देखील यावेळेला पाहतोय. जी पंचांच्या हातामध्ये आपण जी सिस्टीम पाहतोय कम्युनिकेशनची, ती सिस्टीम या स्पर्धेसाठी खास वापरली गेली आहे रामेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि याचे प्रायोजक आहेत RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण यांच्या माध्यमातून ही सिस्टीम या ठिकाणी देण्यात आलेली आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने या कम्युनिकेशन सिस्टीमचा देखील या स्पर्धेमध्ये वापर केला. खरं तर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव हे फक्त क्रीडा क्षेत्रात वावरणारं नाव नाही आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने केलेलं कार्य कोणीही कधीही विसरणार नाही आहे. रक्ताची नाती ज्यावेळेला दुरावली होती त्यावेळेला रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे सगळे शिलेदार, शैलेजी लोकेसाहेब असतील, भाईजी नरेसाहेब असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील, हे धावून आले होते. यावेळेला तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला आहे की वाईड बॉल आहे, एक्स्ट्रा चेंडू आहे, अतिरिक्त धाव आहे. धावसंख्या पुढे जाते 19 वरती. 19 फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती आहे. स्पर्धेचं 19वे पर्व आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. क्रिकेट खेळताना चेंडू बॅटमध्ये संपर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क खूप आवश्यक आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पंकजला पाहतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकंड उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मी समालोचक अमोल जमदाडे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. यावेळेला स्लॉटमध्ये ताकद, एलिव्हेशन, लंबाई आणि दूरी पाहायला मिळाली आहे. चेंडू फरार, आलाय षटकार. वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील खूप मोठं योगदान राणे कुटुंबाने दिलेलं आहे. गोलंदाज तयार आहे. रिव्हर्सचा प्रयत्न झालाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी गेली आहे. आपण जर पडव्यामध्ये पाहिलं तर खूप चांगल्या दर्जाचं
मेडिकल कॉलेज आणि मोठं हॉस्पिटल आपल्याला पाहायला मिळालं आहे. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ज्यावेळेला पेशंट मुंबईला जायचे, कोल्हापूरला जायचे, गोव्याला जायचे, मात्र त्यांची व्यवस्था इथेच व्हावी, जिल्ह्यामध्ये त्यांच्यावरती उपचार केले जावे आणि घरच्या लोकांबरोबरच ते जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बरे व्हावे, या उद्देशाने राणे कुटुंबाच्या माध्यमातून पडवे येथे चांगल्या दर्जाचं आणि हॉस्पिटल उभारण्यात आलं. मेडिकल कॉलेज आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांना पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी मेडिकल कॉलेजची स्थापना आहे. म्हणजे क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रामध्ये राणे कुटुंबाने दिलेलं योगदान सिंधुदुर्ग जिल्हा कधीच विसरणार नाही आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. हॅलो, सामना थोड्या वेळासाठी थांबवायचा आहे. सिंधुदुर्ग आणि राणे कुटुंब हे समीकरण खूप वेगळे आहे आणि हे समीकरण माझ्या कवितेतून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केला आहे. कोकणचे भाग्यविधाते बनून तुम्ही आलात, कोकणचे भाग्यविधाते बनून तुम्ही आलात, निलेश नितेशच्या रूपात नवा आधार दिलात. डॉक्टरेट असूनही निलेश दादाने राजकारणात एंट्री घेतली. चुनूक त्यांच्या अभ्यासवृत्तीची संसदेत प्रत्येक वेळी दिसली. देवगडच्या कातळाला स्पर्श झाला नितेश राणे रूपी परिसाचा दूरदृष्टीने केला त्यांनी कायापालट आमच्या देवगडचा. कोकणच्या मातीशी तुमचे नाते असेच अतूट राहू दे. कोकण विकासाचा राणे फॅक्टर सदैव झळाळत राहू दे. यानंतर आमच्या व्यापारी मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री प्रवीण लोके यांचा सन्मान आमचे लाडके आमदार नितेश साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. प्रवीण लोके जे आमच्या व्यापारी मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत, प्रतिष्ठानच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत. आमचे लाडके आमदार सन्माननीय श्री नितेश नारायणराव राणे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. शाल श्रीफळ देऊन. धन्यवाद साहेब. आपली आमच्या मिडबाव गावावरील कृपादृष्टी अशीच कायम ठेवा. यानंतर आपले लाडके आमदार आमच्या प्रतिष्ठानसाठी काही दोन शब्द व्यक्त करणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी मनोगत चालेल. आपल्या लाडक्या समर्थकांच्या वतीने आमदार साहेब आपले मनोगत व्यक्त करत आहेत. धन्यवाद साहेब. रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित भव्य अशा ह्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले या गावाचे प्रथम नागरिक सरपंच सन्मान्य भाई नरेजी, भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी आमचे शैलेश लोकेजी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले माझे सर्व तरुण मित्रांनो, रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित गेल्या 19 वर्षापासून ही भव्य अशी क्रिकेट स्पर्धा अतिशय प्रामाणिक पद्धतीने आणि उत्साहाने आयोजित होते आणि 3-4 दिवसामध्ये एक वेगळं उत्साहाचं वातावरण या निमित्ताने पाहायला मिळतं. आम्हीही न चुकता दरवर्षी या स्पर्धेला भेट देतो, शुभेच्छा देतो. याचं कारण असं आहे की ह्याच्या मागची भावना अतिशय प्रामाणिक आणि स्तुत्य आहे. आमच्या शैलेश लोके असतील, भाई नरेजी असतील आणि सगळेच सहकारी एक वेगळं व्यासपीठ, मोठं व्यासपीठ या खेळाडूंना उपलब्ध व्हावं आणि आपल्या क्रीडा रसिकांसाठी एक भव्य अशी स्पर्धा मुंबईच्या दर्जाची पाहायला मिळावी म्हणून ही सगळी धावपळ करतात, खाटोटोप करतात आणि त्या पद्धतीचं चित्र आपल्याला ह्या निमित्ताने पाहायला मिळतं.
म्हणजे ह्या ग्राउंडची तयारीपासून ते ट्रॉफीपर्यंत. मला आत्ताच शैलू सांगत होता की आत्ता ह्या वर्षीची ट्रॉफी तरी थेट दिल्लीपासून इथे आणलेली आहे. म्हणजे छोट्यातल्या छोट्या विषयाची आणि बारकाईने तुम्हाला सगळ्यांची काळजी कशी घ्यायची, आपल्याला एक भव्य आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा कशी दाखवायची, हे खऱ्या अर्थाने कोणाकडून शिकायचं असेल तर ते रामेश्वर प्रतिष्ठानकडून शिकावं, हे मी निश्चित पद्धतीने इथे उल्लेख करतो. माझे हे दोन्ही सहकारी प्रामुख्याने आमच्या सन्मान्य राणे साहेबांवर आणि राणे कुटुंबावर नितांत प्रेम आणि निष्ठा ठेवणारे हे माझे दोन्ही सहकारी आहेत. म्हणजे आमच्या पूर्ण राजकीय प्रवासामध्ये कितीही चढ उतार झाले पण तरीही मागे बघितल्यानंतर आमच्या शैलेश लोके आणि भाई नरे हे आमच्या मागे नेहमी उभे असतात, खंबीर पद्धतीने उभे असतात. आणि म्हणून आम्ही राणे कुटुंब म्हणून जेव्हा जेव्हा ते आम्हाला हाक मारतात, जेव्हा जेव्हा आमची आठवण करतात, तेव्हा आम्ही सगळेजण त्यांच्यासाठी उपस्थित असतो. करोना काळात मला आठवण आहे की आपल्याला करोना काळामध्ये जेव्हा बॉडी किंवा शरीराला जे का आपण मृत्यू झाल्यानंतर कोण हात लावायला तयार नव्हतं, घाबरायचे, तेव्हा रामेश्वर प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आमचे भाई नरेश असतील, आमचे शैलेश लोके असतील आणि अन्य सहकारी, तेव्हा जे काही पुण्याचं काम ह्यांनी त्या निमित्ताने केलं त्याबद्दल मला त्यांच्याबद्दल निश्चित पद्धतीने सार्थ अभिमान आहे. मला वाटतं हेच गुण आणि हेच संस्कार सन्मान्य राणेसाहेबांनी आमच्यासारख्या सगळ्याच कार्यकर्त्यांवर टाकलेले आहेत. मी त्यांच्या सहकारी म्हणून रामेश्वर प्रतिष्ठानला शुभेच्छा देईनच. आणि त्याचबरोबर ते जे सामाजिक आणि विधायक काम करतायत त्यासाठी मी नेहमी सदैव त्यांच्याबरोबर आहे.